एकजूट सर्वांगीण शालेय विकासासाठी अनुषंगानं शैक्षणिक ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी आपल्या गावच्या उपसरपंच आदरणीय वैशाली कांबळे वहिनी या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी आपण बसवावं असं मी आपल्यास विनंती करतो। आणि आपल्या परवानगीनं आजच्या विशेष शैक्षणिक ग्रामसभेच्या संदर्भात असणाऱ्या चर्चेकडे आपण चर्चा करायला त्या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी सुरुवात करत आहे। तसं बघितलं तर या ठिकाणी शाळा आणि शाळेचा परिसर या संदर्भात ग्रामपंचायतचं आपल्याकडे खूप चांगलं लक्ष आहे। मागील वर्षी 5 महिन्यापूर्वी आपल्या शाळेला ग्रामपंचायतनं अत्याधुनिक अशा प्रकारच्या CCTVची योजना करून दिलेली आहे आणि त्यामुळं हे योगदान खूप चांगलं आहे। CCTV बसवणे हे शाळा स्तरावरती शक्य नव्हतं, पण ग्रामपंचायतच्या सहकार्यातून या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर सातत्यानं ग्रामपंचायत काय करते की इमारतीमध्ये असणाऱ्या काही ज्या दुरुस्तीच्या बाबतीत असेल किंवा मला वाटते आपल्या शाळेमध्ये दिलेले LED वगैरे ग्रामपंचायतच्या अनुदानामधूनच मिळालेले आहेत। तर याच्याही पुढे जाऊन कुठंतरी एक शैक्षणिक दृष्टिकोनातून सर्व गावांनी एक शाळेकडे बघितलं पाहिजे आणि जसं गावची सुधारणा तशी शाळेची सुधारणा किंवा जर शाळेची सुधारणा झाली तर गावाची सुधारणा होते, या उद्देशानंच ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे। आणि फक्त शाळेचा भौतिक परिसर असेल किंवा बाकी इतर लागणाऱ्या वस्तू असतील, वस्तू रूपानं शाळेची गुणवत्ता ही सुधारणा नाही, वाढणार नाही। त्याच्यामध्ये काही इतर घटकांचा सुद्धा समावेश आहे, जसं की पटसंख्या असेल। या अशा घटकासाठी किंवा या ठिकाणी आपली शाळा अतिशय गुणवत्तापूर्ण होण्यासाठी तुमचं लोकांचं योगदान काय असेल किंवा तुम्ही लोक काय योगदान देऊ शकाल या संदर्भातच आजची ही ग्रामसभा आयोजित केलेली आहे। तर प्रथमतः मी तुमचं सर्वांचं आमच्या शाळेच्या वतीनं ग्रामपंचायत दोरोडीच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या ग्रामसभेसाठी उपस्थित असणाऱ्या खास करून उपस्थित असणाऱ्या आपल्या दोरोडे गावच्या ग्रामसेविका आदरणीय या ठिकाणी जाखेकर मॅडम आहेत, तेथील सरपंच आहेत, सदस्य आहेत, शाळा समितीच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचे मी स्वागत करतो। शाळा समितीचे सर्व सदस्य आहेत आणि तुम्ही सर्व पालक आहात, माझा सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। तर आजची ही ग्राम